हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला माझ्या घरात सकाळी सकाळी डायरेक्ट देवघरावर कसं ऊन येतं ना, हे जरा मी कॅप्चर करून ठेवलं होतं. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर किचनच्या खिडकीमधून डायरेक्ट जे असतं ना, असं ऊन येत असतं आणि असं छान वाटतं ना, म्हणजे की सकाळी सकाळी मस्त सकाळचं फ्रेश ऊन जे आहे ते आपलं देवघरावर येतं आहे असं. चला असो, इथे मी जे आहे आपल्या नेहमीच्या रुटीनला जे आहे सुरुवात केलेली आहे. आज हेअर वॉश केला होता आणि त्यानंतर म्हटलं चला व्हिडिओला इथूनच सुरुवात करूया, कारण आपल्या बायकांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठी ही गोष्ट असते म्हणजे गुरुवार म्हणा, ज्या दिवशी आपण हेअर वॉश करत असतो किंवा रविवार आपल्याला ठरलेला असतो, तर त्या दिवशी जे असतं ते आपली नेहमीची रुटीन असते आणि यासाठी वेगळा वेळ जो आहे तो आपल्याला काढावा लागतो. आणि माझा भाऊ पण आला आहे ॲक्च्युली आज सकाळी सकाळी, तर त्यामुळे जे आहे ती भरपूर असं रिलॅक्स चाललेलं आहे, कारण तो आला ना घरी की भरपूर टाईमपास होतो. तर पियाचं आणि त्याचं म्हणणं होतं की चला मस्त आपण जे आहे ब्रेकफास्ट बाहेरून मागवूया. म्हटलं नेकी आणि पूजपूज, कारण कुठलेही ब्रेकफास्ट कितीही साधा सोपा बनवायचा म्हणा, त्यामागची जो तामझाम असतो ना, भांडी कुंडी ते सगळं निघतं आणि आवराआवर मात्र ती आपल्यालाच करावी लागते. तसं बाहेरून जरी आपण ब्रेकफास्ट वगैरे काही मागवून आणलं आणि घरी खायचं म्हटलं की मग त्याची ही भांडी जी असतात ती प्लेट्स वगैरे हे सगळं निघत असतं आणि पियाची अंघोळ वगैरे सगळं बाकी आहे. पण तिला जायचं होतं मामासोबत, की तो ब्रेकफास्ट घ्यायला जातो आहे तर मलाही जायचं आहे मामासोबत. तर मी ती पण गेलेली होती आणि जे आहे ना ते इडली वडा असं सगळं मागवलेलं आहे. म्हणजे बाहेरून मला असं वाटतं की ब्रेकफास्ट जेव्हा आपण आमच्या घरामध्ये येतो ना, कधीतरी येत असतो, पण आला की मग इडली येते, जे असतं ना वडा येतो, परत त्यामध्ये कधी कधी उपीट पण असतं, पोहे पण असतं. आज उपीट काही आणलं नाही आहे, पोहे वगैरे पण आणलं आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ना ते आता जे आहे मस्त ब्रेकफास्ट होईल सकाळचा. आणि काही का असे ना भरपूर अशा व्हरायटी ज्या असतात ती इतक्या सकाळी सकाळी खायला मिळाला तर मग अजूनच छान वाटतं. आणि पियाला तर म्हणजे असं तिला इडली वगैरे जे काही आहे ना ते तिला खूप आवडतं, डोसा पण तिला खूप आवडतो, त्यामुळे ती खूप जास्त एक्सायटेड आहे. चला आम्ही आता ब्रेकफास्ट करून घेतो. किती काय काय सामान आलं आहे म्हणजे आम्ही जेव्हा भावाच्या लग्नानंतर मी आले ना, बऱ्याच आम्ही घाईघाईमध्ये निघालो होतो, कारण सत्यनारायणची पूजा झाली आणि आम्ही दुपारी लगेच निघालो होतो. जेवढं मला शक्य होते तेवढ्या 2-4 गोष्टी मी घेतल्या होत्या, पण बऱ्याचशा गोष्टी आता मम्मीने पाठवलेल्या आहेत. त्यामध्ये जे आहे म्हणजे जिरं म्हणा किंवा मग केळीचे वेपर्स, कारण तिकडे केळीचे वेपर्स स्वस्त मिळतात आणि अगदी फ्रेश काढून मिळतात. मसाला म्हणा किंवा मग जे आपले पिठं असतात की जसं बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, शेंगदाणे वगैरे चांगले मिळतात, तर ते आहे. घरगुती डाळ असते तर ती डाळ दिलेली आहे. आणि हे बघा या बॉक्समध्ये ना म्हणजे असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किती प्रॉपर पप्पांनी त्यांनी जे मावा पाव आम्ही म्हणतो, मला माहिती त्याला टोस्ट म्हणलं जातं, पण आमच्याकडे याला मावा पाव स्पेशली म्हणलं जातं, म्हणून ते लहानपणापासून लक्षात असतं की पाव म्हणतात तर मग पावच येतो. तसा पाव जो असतो तो जो नरम लादी पाव असतो ना त्याला म्हणतात, माहिती आहे मला, पण ती सवय पडलेली असते, तर तोंडात आपलं तेच येतं आणि किती काय काय चेंजेस करावं नाही का. समजून घेत जा कधी कधी काही काही गोष्टी. आमच्या दारासमोर जे आहे ना ते मस्त छान का म्हणजे सुगंधित त्याचा जो आहे ना तो असा सुगंध येतो ना. कढीपत्त्याचं जे झाड आहे ना, तर ते नेहमी मी त्यांच्याकडून कढीपत्ता आणत असते की काही हेअर ऑइल बनवायचं आहे किंवा काही पण बनवायचं असेल. आणि एक्स्ट्राचा स्टोअर पण मी करून ठेवते, तर तो पण भरपूर आणला होता. आणि अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्ही बघितल्या, पियासाठी थोडा खाऊ आहे, बिस्किट वगैरे आणि अशा सगळ्या गोष्टी. आता म्हटलं चला हा कढीपत्ता जो आहे ना तो व्यवस्थित छान वॉश करून जो आहे तो मस्त डब्यात भरून ठेवूया. आणि म्हणजे काय करायचं की कढीपत्ता मी असा पण जर आणला ना थोडा जास्तीचा असला की मी त्याला सगळं आधी त्याचे पत्ते जे असते ना ते वेगळे करून घेते आणि वॉश केल्यानंतर ना त्याला थोडं कापडावर जे आहे ते पसरवून ठेवायचं, जेणेकरून मग त्याच्यातलं सगळं जे पाणी असतं ना ते निघून जातं. आणि याचा एक फायदा असा होतो की असा रेडी टू यूज कढीपत्ता असला की मग आपण डायरेक्ट जे आहे भाजीमध्ये डायरेक्ट फ्रीजमधून आणून जे आहे ते टाकून घेऊ शकतो. प्रत्येक वेळी आपल्याला वॉश करण्याची गरज नसते आणि बऱ्याच दिवस टिकतो पण तो महत्त्वाचा, म्हणजे काळा वगैरे पळत नाही अशा पद्धतीने. आणि लसूण इथे माहीत नाही आता किती महागे, लास्ट टाईम जेव्हा आम्ही इथे घेतले होते तर 100 रुपयाचे पावभर होते आणि तिकडे अर्धा किलोचे जे आहेत ते म्हणजे अर्धा किलो 50 रुपयामध्ये मिळाले. तर एवढा फरक आहे. मे बी इकडे पण थोडे स्वस्त झाले असतील, पण मला माहिती आहे की म्हणजे 50 रुपयामध्ये अर्धा किलो तर नाही मिळणार. आणि आता ह्या दिवसांमध्ये काय होतं ना, लसूण म्हणजे मी पप्पांना स्पेशली सांगितलं होतं की आणताना ओले आणा, कारण आता गरम हवा असते, वातावरण जे असतं ते गरम होऊन जातं, त्यामुळे मग त्यावरच्या पाकळ्या म्हणजे एक एक ज्या लेअर असतात ना त्या थोड्या अशा सुक्या सुक्या व्हायला लागतात. म्हणून मी जरा जे होतं ना म्हटलं ओलाच लसूण आणा. मे बी ओलामुळे थोडा महाग मिळाला, स्वस्त मिळाला असेल तो, पण असो एक स्वस्तातली एक शॉपिंग जी होती ती तिकडून माझी झालेली आहे. आणि आता बऱ्याच दिवस लसूणच्या बाबतीत तरी टेन्शन नाही आहे. सगळे कढीपत्ते जेवढे मला पाहिजे होते छान छान निवडून घेतले मी, वॉश करून घेतले आणि इथे आता कापडावर सुकवत टाकते. तोवर जोवर म्हणजे यांचं पाणी निघेल ना तोवर बाकीचे कामं आहेत ते करून घेऊयात.
एवढे बॉक्स भरून जे आहेत ना ते पापड आलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे दाखवेल मी तुम्हाला जवळून कुठले कुठले पापड आहेत. पण हे ओपन करता करताच माझ्या डोक्यामध्ये एवढं टेन्शन होतं ना की एवढे सगळे पापड मी ठेवू कुठे, आणि त्यातल्या त्यात ते अशा पद्धतीने ते पापड रचून आणतात ना की दिसतो हा बॉक्स एवढसा, पण ह्यामध्ये ना 3 ते 4 डबे भरतील एवढे पापड असतील. मला माहिती की एकदम व्यवस्थित जे असतात ना म्हणजे ऑर्गनाईज करून आणतात त्याच्यामध्ये, की जास्तीत जास्त पापड मावले पाहिजे. आमच्याकडे रचनच म्हणलं जातं, सो प्लीज जरा ॲडजस्ट करून घेत जा तुम्ही. आणि बघा एवढे सगळे पापड आहेत, त्यामध्ये जे आहेत ना गहू तांदळाचे पापड आहेत जे मला पण खूप जास्त आवडतात. भाजून खा, तळून खा, खूप छान लागतात. परत नागलीचे पापड असतात, म्हणजे नाचणी ज्याला आपण म्हणतो, नाचणीचे पापड आहेत. परत त्याच्यामध्ये अजून 1-2 पीठ जे आहे थोडं मिक्स करून जे असतं तसे पण जे असतात ते पापड केले जातात. आणि मम्मीने आता भाऊ पण गेला होता त्यामुळे त्याची हेल्प घेऊन बरेचसे पापड केले होते. आणि एवढ्या मेहनतीने पापड करायचं, कारण ते जे पीठ घेरण्याची जी प्रोसेस असते ना मोठ्या पातेल्यामध्ये ते खूप जास्त हेक्टिक असतं. त्यातल्या त्यात चुल्यावर हे सगळं करावं लागतं, म्हणजे बरंचसं मेहनतीचं काम आहे. आणि ते तेवढं पीठ बनवून संपत नाही गोष्ट, तिला परत लाटा, उन्हामध्ये पापड जे आहे ते खाटीवर जे आहेत वाळवत घाला, परत त्यांना उलटपालट करा. आणि म्हणजे एक पापड बनवायचं त्याला 2 दिवस लागतात असं समजून घ्या तुम्ही. आणि मग तो कुठेतरी डब्यामध्ये जात असतो आणि उन्हामध्ये हे सगळे वाळवत घालण्याची प्रोसेस असते ती होत असते. चला, असं भरपूर छान छान पापड तुम्ही इथे बघता, एवढे सगळे मी आलेले आहेत. आणि माझं टेन्शन जे आहे ते ऑन गोईंग की एवढे माझ्याकडे डब्बे नाही, मी यांना भरू कुठे. तर सकाळी जो होता तुम्ही बघितलं की आमचा ब्रेकफास्ट जो आहे तो मस्त झालेला आहे. आणि बऱ्याच वेळा म्हणून मला पियाचे पप्पा असं म्हणतात की तू ब्रेकफास्ट हेवी करतच नको जात जाऊ, तू ब्रेकफास्ट हेवी केला की मग तू जेवणामध्ये काही ना काही तडजोड करत असते. आणि असं होतंच. पण आज मी जे काही करते त्याला हो मध्ये हो म्हणणारे अजून 2 लोक होते, ते म्हणजे एक पिया नेहमी असते आणि दुसरा म्हणजे माझा भाऊ. तर मी जसं डिसिजन घ्यायचं ठरवलं की आज जेवणात बनवायचं काय, तेव्हा जेव्हा मी म्हणले ना की चला आपण मस्त खिचडी बनवूया, कारण भाजीपाला पण असाही खरंच एवढा जास्त नव्हता. आणि म्हटलं हीच खिचडी रात्री बनवण्यापेक्षा आपण आता सकाळी बनवूया, कारण मी ना मटकी भिजवत टाकलेली होती पण तिला मोड काही अजून आलेले नव्हते. म्हटलं विदाऊट मोडची मटकीची भाजी बनवण्यापेक्षा आपण ती रात्री बनवू, रात्रीपर्यंत मोड पण येतील आणि आता खिचडी खाऊन घेऊया. त्या दोघांनी पटकन हो म्हटलं, पण पियाच्या पप्पांचं जरा चाललं होतं की हिने केली, शेवटी हिने ब्रेकफास्ट केला की मग ही असंच करत असते. पण म्हटलं जाऊ दे, म्हणू देत तिकडे, आपण करूया. आपल्याला माहिती आहे याच्या मागचं प्रॉपर रिझन जे आहे ते स्वतःच्या मनाला शांत करण्यासाठी काय आहे म्हणून. तर मी खिचडी करते इथे. आणि आजचं जे जेवण आहे दुपारचं ते असं शॉर्टकट का होईना ते आमचं करून जे आहे ते झालेलं आहे. बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला हा व्ह्यू काही तुमच्यासोबत शेअर केला नाही आहे की तुळशीला दिवा लावताना, कारण मागे गेल्या 1-2दा मी असाच लावला आणि तो विझून जायचा कारण हवा खूप चालायची. पण आज मला असं वाटतं की शांत वातावरण आहे, चला म्हटलं लावूयात मस्त तुळशीला दिवा. नाहीतर मग खूप कोपऱ्यामध्ये ठेवावी लागते, तुळशी दुसऱ्याकडे असते आणि दिवा मला दुसऱ्याकडे ठेवावा लागतो. आणि बाल्कनीमध्ये आलीच होती तर सायंकाळचा जो आहे माझ्या फ्लावरचा जो काही मस्त व्ह्यू आहे तो तुम्हाला फटक्यात एक टूर दिली. आणि दिवाबत्ती जे आहे ते पण माझं इथे करून झालेलं आहे. ठरल्याप्रमाणे मटकीला मोड आलेले होते म्हणून त्याची आता भाजी बनवते. तर मी ना म्हणजे मटकीची अशी भाजी बनवली ना की मग राईसच बनवत असते. आता सकाळीच खिचडी घालली तर मग आता राईस कसा बनवायचा, तो ऑप्शन तर माझ्याकडून गेला. तर मग आता चपाती पण बनवायची मला आणि भाकर पण बनवायची. फक्त चपाती बनवली असती पण असंच डब्यांमध्ये सगळं मम्मीने सामान दिलेला रस्ता एका डब्यामध्ये मला ना थोडं जुनं पीठ जे होतं ते सापडलं, म्हणजे ज्वारीचं की दादरचं पीठ होतं तर ते सापडलं. आणि 2-3 भाकरी त्याच्या होणार होत्या. म्हटलं माझ्यासाठी आणि पियाच्या पप्पांसाठी जे आहे ते भाकरी बनवूया आणि पियासाठी भावासाठी जे आहे तर ती चपाती बनवूया असा प्लॅन केलेला आहे. तर बघा इथे मटकी मी आधी जी आहे ती उकडत घातलेली आहे, त्यामध्ये थोडं पाण्यासोबत ना मीठ आणि हळद जी आहे ती टाकलेली आहे आणि आता झाकण लावून देते. सोबत मी मटकीचा जो मसाला आहे भाजीसाठी तो पण प्रिपेअर करून घेते. सो कढईमध्ये कांदा कापून टाकलेला आहे थोडं तेलामध्ये आणि त्यासोबत जे आहे लसूण आणि अद्रक वगैरे टाकते. आणि जसा कांदा थोडा परतला गेला ना की मग मी त्यामध्ये जे आहे टमॅटो पण टाकून देईल, कारण टमॅटो थोडा लवकर होऊन जातो. सो टमॅटो त्यानंतर टाकेल आणि असा मसाला भाजल्यानंतर जे आहे मिक्सरमध्ये जे हे सगळं जे आहे ते पेस्ट ग्राइंड करून घेईल आणि मस्त असा मसाला प्रिपेअर होऊन जातो.
बऱ्याच गोष्टी ना माझ्याकडे अशा असतात की ज्या ना म्हणजे रेडी टू यूज असतात, म्हणजे एकदा करून ठेवायचं आणि मग 2-4 महिने टेन्शनच नाही. तशातलीच एक गोष्ट आहे ती म्हणजे खोबरं भाजून वगैरे ना मी त्याचं पावडर बनवून ठेवते. म्हणजे आयत्या वेळेला प्रत्येक वेळा आपल्याला भाजण्याची गरज नाही आणि त्याला जे आहे ग्राइंड करण्याची गरज नाही. असं पावडर जे आहे मी नेहमी डब्यामध्ये भरून ठेवते आणि कुठलीही मसाल्याची भाजी बनवायचं असो किंवा कधीतरी खिचडीमध्ये पण घालायचं आहे तुम्हाला, तर मग ते रेडी असतं. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ना ही माझी शॉर्ट होऊन जाते. नाहीतर मग कारण कांदा आणि टमॅटोसोबत जे म्हणजे खोबरं जे भाजणं असतं ते थोडं हेक्टिकच काम असतं. सो त्याला भाजा, परत ते व्यवस्थित ग्राइंड पण होत नाही जेव्हा आपण हा सगळा मसाला करून घेतो. मग जास्तीचं पाणी टाकून आपल्याला ग्राइंड करावा लागतो. त्यापेक्षा जे आहे आधीच त्याची पावडर बनवून ठेवायची मस्त आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण घेऊ शकतो. तर चला मग आता मसाला माझा भाजून झालेला होता. मी जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे सुके मसाले आणि त्यासोबत खोबऱ्याचं पावडर वगैरे पण जे आहे ते घालून दिलेलं आहे आणि आता ते गार होतं तोवर म्हटलं मस्त चपातीचं आहे ती प्रिपरेशन करून घेऊया. मग त्यानंतर मसाला ग्राइंड करून जे आहे तेलामध्ये त्याला परतून घेतला आणि जी काही मटकी मी म्हणजे एक शिटी घेतली होती फक्त कुकरमध्ये, तर ती मटकी आता यामध्ये टाकते आणि मस्त भाजी जी आहे ती तुमची बनून तयार झालेली आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनते, पण खरंच सांगते मी, भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा मग तुम्ही राईससोबत खा, एकदमच छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा एक वेळा, मस्त लागते खूप. आणि आता जे आहे ना मी इथे गॅस जे आहे ते शिफ्ट करून घेते, कारण इकडचा गॅस जो असतो तो मला स्वयंपाक करायला जरा जवळचा पडतो, म्हणून मग मी झाले फोडणी देऊन की गॅस चेंज करून घेते आणि आता मी भाकर बनवते. आणि माझ्यासोबतची ट्रॅजेडी तुम्ही जी होणार आहे ना ती बघाच आता फक्त. बघा, मी पाणी गरम पण केलं होतं, प्रॉपर पीठ मी भिजवून जे आहे त्याची खूप मशागत पण केली, पण पहिली भाकर जी माझी बनली ना, बघणारच तुम्ही पुढे. पण गोष्ट काय झाली होती की पीठ ना जुनं झालं होतं माझं, म्हणजे मी एका डब्यामध्ये ठेवलं आणि लक्षातच नाही, म्हणजे माझ्या भावाच्या लग्नाच्या आधीचं आहे हे पीठ, आणि लक्षातच नाही माझं की माझ्याकडे 2 भाकरींचं पीठ उरून आहे म्हणून. तिकडून आल्यानंतर मला सासूबाईंनी थोडं पीठ दिलं होतं, मी त्याच्याच भाकरी बनवल्या आणि ते जसंच्या तसं राहून गेलं. आणि आता बघा, हातावर उचलता उचलता ती भाकर जी आहे ती फाटली. माझा भाऊ होता साईडला व्हिडिओच्या इथे, तो म्हणे नाही नाही तू हे लपवू नको, तू हे दाखवलं पाहिजे सगळ्यांना की तू अशी भाकर बनवली आहे म्हणून मी स्वतःला कवर करून घेतलं होतं की भाकर दिसायला नको, पण तो म्हणला की नाही नाही तू दाखवलीच पाहिजे हे की तू अशा भाकरी पण बनवते असं तसं म्हणून. तर तो हे सगळं शूट करत होता आणि म्हणजे फुगली ती जरा भाकर, पण ती फाटली. कारण त्याच्यानंतरची जी भाकर मी बनवली ना सेकंडवाली, म्हटलं हिच्यावर आता जरा मला मेहनत जी आहे ती करावी लागेल आणि तिची अजून जास्त मशागत करावी लागेल. सो जास्त मशागत केल्यानंतर ती तर माझी सेकंडवाली खूप छान बनली, पण जी पहिली होती ना तिला मी असं जॉईंट करून घेतलं होतं आणि बनली जशी बनली तशी बनली भाकर. म्हटलं ही मीच खाईल, म्हणजे मी याच्या पप्पांना समजायलाच नको की ही भाकर अशी बनली. तशी ती जॉईंट झाल्यानंतर समजत नव्हतं की ही तुटली असं, पण तरीही असं म्हटलं नको उगाच आपणच खाऊयात ही. आणि हे सेकंडवर भरपूर मेहनत केल्यानंतर जी आहे ही बघा अशा पद्धतीने बनली. शेवटी हळूहळू प्रोसेस आहे ही, शिकत शिकत माणूस जो असतो या गोष्टीमध्ये पारंगत जो असतो तो होत असतो. आणि मी हळूहळू म्हणजे मला याच्यापेक्षा कितीतरी पटीने मी कशा तरी भाकर बनवत होती आणि आता मला न लाटता, म्हणजे मी लाटून बनवायची पहिले, आता तर मला थापून पण जमायला लागली आहे. सो एक परफेक्ट भाकर होप सो मी लवकरच बनवायला शिकेल. चला असं जशा तशा का होईना 2 भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत माझ्या. कसं असतं ना हे काम, की इतकं छान मस्त पोटभर जेवण करायचं आणि त्यानंतर जे आहे कामाला लागायचं. एवढा सगळा तामझाम जो आहे तुम्ही किचनवर बघताय, हा सगळा आवरून ठेवायचा, किचन क्लीन करायचं, भांडे क्लीन करायचं. पण चला असो, एक पॉझिटिव्ह गोष्ट मी यामध्ये नेहमी घेत असते आणि कामाला सुरुवात करत असते. कारण आळशीपणा तर प्रत्येकालाच येतो की इतकं छान जेवण केलं, जाऊ दे यार मला नाही करायचं. पण करण्यासाठी मोटिवेट स्वतःला करायचं असेल तर मग मी स्वतःला हे सांगते की चल ना थोडं काम करून घेऊया. ॲटलिस्ट तू जेवढं खाल्लं आहे त्याचं 50% ते हे काम करूनच तू सगळं डायजेस्ट करून घेशील आणि एक्स्ट्राचे कॅलरीज आहेत ते तुझ्या बर्न होऊन जातील, असं म्हणून मी कामांना सुरुवात करत असते. आणि एकदाची सुरुवात केली की मग कामं पटापट होऊनच जातात. माझं चकाचक झालेलं किचन पण दाखवते मी तुम्हाला. हा व्हिडिओ पिया शूट करत होती बाय द वे. चला मग आता ह्या सगळ्या कामांसोबत आणि मस्त अशा किचनसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.